नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन शेड्यूल. आतापर्यंत आपल्याला फायनल मेरिट लिस्टपर्यंतच्या डेट्स आल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड 1, 2, 3 and 4 डिटेलमध्ये डिस्कस करू. सोबतच मी काही तुम्हाला प्रो टिप्स पण देईल. ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे. सोबतच आपण डिस्कस करू ऑटो फ्रीजचे रूल्स काय आणि कॉलेजला वगैरे कधी रिपोर्ट करायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जसं आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तिथे बघा तुम्हाला स्क्रीन शेअर होत असेल. तर आपण बेसिकमध्ये डिस्कस करून घेऊ जो शेड्यूल चालू आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट हे करायचं आहे तुम्हाला 7 जुलै टू 22 जुलै म्हणजे 22 जुलैपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि कन्फर्म केले जाईल 8 जुलै टू 23 जुलै म्हणजे 23 जुलैपर्यंत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची डेट देण्यात आली आहे. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे ती म्हणजे 25 जुलैला 25 जुलैला डिक्लेअर होईल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं, आपले अकॅडमिक डिटेल्स आणि आपले पर्सनल डिटेल्स आणि कुठे पण काही मिसमॅच किंवा एरर असेल तर आपल्याला ग्रीव्हन्स फाईल करायचा आहे. तो म्हणजे 26 जुलै टू 28 जुलैमध्ये म्हणजे तो एरर आपल्याला करेक्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे ती म्हणजे 30 जुलै 2026ला. आणि सोबतच 30 जुलैला अजून एक गोष्ट डिक्लेअर होणार आहे ती म्हणजे सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहे, पर युअर कॅटेगरी और सीट टाईप हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. तर इथपर्यंतचा शेड्यूल फार सिंपल होता, सगळ्यांना माहिती आहे. आता इथून पुढे आपण कॅप राऊंड डिस्कस करणार आहे तर थोडं व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाची स्टेप पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये ती म्हणजे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. आता हे करायचं आहे तुम्हाला 31 जुलै टू 2 ऑगस्टमध्ये करायचं आहे म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे. आता ऑप्शन फॉर्म फिल करताना 2-3 गोष्टी मी सांगून देतो त्या नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, ऑप्शन फॉर्म कधी पण मोबाईलवरून फिल नाही करायचा, लॅपटॉपवरनं. इन केस लॅपटॉप किंवा PC नसेल घरी तर सायबर कॅफेमधून करायचा. सेकंड, द मोस्ट इम्पॉर्टंट, ऑप्शन फॉर्ममध्ये चुकीला माफी नाही. इन केस जर तुम्ही काही मिस्टेक केली तर तुम्ही त्याला रिकरेक्ट नाही करू शकत किंवा तुम्हाला काही असा वरून सांगण्यात येणार की अरे तुझा सिक्वेन्स वगैरे चुकलाय. म्हणून ऑप्शन फॉर्म भरताना आपली कॉलेजची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती अगोदरच बनवून ठेवायची आणि त्यालाच तिथे मग कॉपी पेस्ट करायचा. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, जर तुम्ही एखाद्या कॉलेजला जाऊन फॉर्म फिल करत असाल किंवा एखाद्या सायबर कॅफेला तर बी अवेअर अबाउट एजंट्स किंवा एखाद्या कॉलेज आपल्या कॉलेजचं नाव वर टाकण्याचा प्रयत्न करतात. तर असं होऊ नये त्याचं. जर असं होत असेल तर लगेच तिथून लॉग आउट करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन फॉर्म फिल करायचा. हा थर्ड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि अजून मला असं वाटतं ऑप्शन फॉर्म फिल करताना मिस्टेक्स ही होते की विद्यार्थी काय करतो माहिती आहे का, खूप कमी कॉलेजेस टाकतो किंवा कॉलेजेस टाकतच नाही, तेच 10-15 कॉलेजेस टाकतो, कट ऑफ वगैरे बघत नाही. ते या सगळ्या मिस्टेक्स टाळा आणि यासाठी तुम्ही हाऊ टू मेक अ परफेक्ट कॉलेज लिस्टचा व्हिडिओसुद्धा बघू शकता. तर ऑप्शन फॉर्ममध्ये बिलकुल चुकी करायची नाही कारण इथे चुकीला माफी नाही आहे. त्यानंतर तुमच्या ऑप्शन फॉर्मचं जे कॅप अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होणार आहे 4 ऑगस्ट 2026 म्हणजे 4 ऑगस्टला तुम्हाला समजून जाईल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं. त्यानंतर काय स्टेप्स घ्यायचे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बघा आता म्हणजे CETनं पण यावर्षीपासून हा पॉईंट मेन्शन करण्यात आलेला आहे. A आणि B मी तुम्हाला समजावून सांगतो. इन केस ऑफकोर्स तुम्हाला एखादी कॉलेज मिळालं किंवा एखादी सीट मिळालेली आहे त्याला एक्नॉलेजमेंट करायचं आहे की हा बाबा माझी जे कॅटेगरी आहे, माझे जे मार्क्स आहे त्यानुसारच मला हे सीट मिळालेले हे एक्नॉलेज करावंच लागतं. पण इन केस जर तुम्हाला वाटलं अरे नाही माझे मार्क्स चुकीचे आहे, माझं नाव चुकीचं आहे, कुठं पण काही एरर जर आढळला तर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरला रेफर करायचं आहे. त्याच्यातले जे सब रूल्स आहे ते रीड आउट करायचे आहे आणि त्यानुसार राईट ॲक्शन घ्यायचे. तर हा पॉईंट याच्यासाठी सांगत आहे की होऊ शकतं, पण माझं तुम्हाला सजेशन राहील की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जे पण काही एरर किंवा मिस्टेक्स असेल ते प्रॉपरली करेक्ट करून घ्या. त्याला लास्ट मोमेंटपर्यंत नका जाऊ कारण तुमची ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होऊ शकते किंवा माईट बी तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेरसुद्धा जाऊ शकता किंवा ती सीटसुद्धा तुम्ही गमवू शकता. तर अशा वेळेस तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्येच मेक इन्श्योर करून घ्या तुमचे सगळे डिटेल्स बरोबर आहे. आता हे पॉईंट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे CDE. सी पॉईंट काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड सीट ॲज पर देअर फर्स्ट प्रिफरन्स इन द राऊट 1 ऑटो फ्री शाल पे द सीट एक्सेप्टन्स फीज अँड सच कॅन्डिडेट्स नॉट एलिजिबल फॉर द अपकमिंग राऊंड्स. याचा अर्थ ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट ऑप्शन मिळालं आहे ते ऑटो फ्रीज होऊन जाईल, त्याला सीट एक्सेप्टन्स फीज पे करायचे आणि पुढचे राऊंड्स खेळता येणार नाही. पॉईंट नंबर D काय म्हणतो, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स बट इफ ही इज सॅटिस्फाईड तर अशा वेळेस तो सीट एक्सेप्टन्स फीज पे करू शकतो आणि सेल्फ फ्रीज करू शकतो. पण हे ऑप्शन तुम्हाला केअरफुली सिलेक्ट करायचं आहे. हे तुमची चॉईस आहे. अँड पॉईंट नंबर E काय म्हणत आहे की ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट प्रेफरन्स सोडून दुसरं कोणतं ऑप्शन मिळालं पण तो सॅटिस्फाईड नाही आहे अशा कंडिशनमध्ये तो नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट सिलेक्ट करेल आणि तो पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल आहे. आणि हे सगळे ॲक्शन्स तुम्हाला घ्यायचे आहे 5 ऑगस्ट टू 7 ऑगस्टमध्ये.
आणि सोबतच पॉईंट नंबर 10 काय म्हणताय, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल विथ द डॉक्युमेंट्स आणि विथ द फीज, ते म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सनी पॉईंट नंबर सी आणि पॉईंट नंबर डी फॉलो केला, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालंय किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केल्या अशा स्टुडंट्सला कॉलेजला रिपोर्ट करून आपली ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. आणि हे करण्यासाठी पण सेमच टाइमलाईन दिलेली आहे, 5th ऑफ ऑगस्ट टू 7th ऑफ ऑगस्ट 2026. तर आय होप याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. हा झाला कॅपराउंड 1. आता कॅपराउंड 2 डिस्कस करू. आणि मोरऑरलेस सगळे कॅपराउंड सेमच आहे, त्याच्यामध्ये काही नियम ऑटो फ्रीजचाच नियम चेंज झालेला आहे. आता कॅपराउंड 2 मध्ये अगेन काय होईल, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स, किती सीट्स व्हॅकंट्स आहे ते डिक्लेअर होईल 8th ऑफ ऑगस्ट 2026 ला. देन अगेन ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचं तुम्हाला, ते करण्यासाठी तुम्हाला 9th ऑफ ऑगस्ट टू 11th ऑफ ऑगस्टचा टाइम देण्यात आला आहे. देन कॅपराउंड 2 मधलं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होईल 14th ऑफ ऑगस्ट 2026 ला. आणि कॅप अलॉटमेंट डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला काय स्टेप्स घ्यायचे आहे, इथे तुम्ही पॉईंट नंबर बी बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट 3 प्रेफरन्स किंवा फर्स्ट 3 ऑप्शनपैकी जे पण कॉलेज मिळालं असेल ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल, अशा विद्यार्थ्यांना अगेन सीट एक्सेप्टन्स फीस पे करायची आहे आणि ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार आहे. पॉईंट नंबर सी काय म्हणत आहे, ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन फर्स्ट 3 प्रेफरन्सपेक्षा कोणतं ऑप्शन मिळालं आहे बट ते सॅटिस्फाईड आहे की मला मिळालेल्या ऑप्शनमध्ये मी सॅटिस्फाईड आहे, अशा वेळेस ते सीट एक्सेप्टन्स फीस पे करणार, सेल्फ फ्रीज करणार, ते स्टुडंट सुद्धा पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. आणि पॉईंट नंबर डी काय म्हणत आहे की अशी विद्यार्थी ज्यांना फर्स्ट 3 प्रेफरन्स सोडून कोणतं दुसरं ऑप्शन मिळालंय पण ते सॅटिस्फाईड नाही, त्यांना पुढचे राऊंड्स खेळायचे आहे, अशा वेळेस ते नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार आणि पुढच्या राऊंडसाठी ते स्टुडंट्स इलिजिबल राहणार. आणि हे प्रोसेस करायची आहे तुम्हाला 15th ऑफ ऑगस्ट टू 18th ऑफ ऑगस्टमध्ये, म्हणजे या 2 ते 3 दिवसामध्ये करायचं आहे. आणि कोणकोणत्या स्टुडंट्सला विथ द डॉक्युमेंट्स अँड फीज रिपोर्ट करायचे आहे, पॉईंट नंबर 14 बी आणि सी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज केलाय किंवा सेल्फ फ्रीज केलाय अशा स्टुडंटला कॉलेजला रिपोर्ट करून आपले डॉक्युमेंट सबमिट करून फीस पे करून ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. आणि ते करण्यासाठी सुद्धा टाइमलाईन सेमच दिलेली आहे, 15th ऑफ ऑगस्ट टू 18th ऑफ ऑगस्ट 2026. आता आपण कॅपराउंड 3 बघूया. सेम अगेन कॅपराउंड 3 मध्ये पण काय होईल, डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स डिक्लेअर होणार 19th ऑफ ऑगस्टला. त्यानंतर अगेन तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, तो म्हणजे 20th ऑफ ऑगस्ट टू 22nd ऑफ ऑगस्टमध्ये. आणि जे ऑप्शन फॉर्म तुम्ही फिल करणार त्याचा अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे ते म्हणजे 25th ऑफ ऑगस्ट 2026 ला. आणि त्यानंतर तुम्हाला काय स्टेप्स घ्यायचे आहे बघा. आता इथे काय म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पॉईंट नंबर बी बघा, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 6 प्रेफरन्सपैकी कोणतं पण ऑप्शन मिळालं त्यांचं ऑप्शन ते ऑटो फ्रीज होईल, अशा वेळेस अगेन ते विद्यार्थी सीट एक्सेप्टन्स फीज पे करणार आणि पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. पॉईंट नंबर सी काय म्हणतो, असे विद्यार्थी ज्यांना अदर दॅन 6 प्रेफरन्स ऑप्शन मिळालाय बट ते सॅटिस्फाईड आहे अशा वेळेस ते सेल्फ फ्रीज करणार आणि ते स्टुडंट सीट एक्सेप्टन्स फीज पे करणार आणि ते सुद्धा पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाही. आणि पॉईंट नंबर डी काय म्हणतात, असे विद्यार्थी ज्यांना अदर दॅन फर्स्ट 6 प्रेफरन्स मिळाले आहे पण त्यांना असं वाटतं की मी पुढच्या राऊंडला जायला पाहिजे, मी सॅटिस्फाईड नाही आहे, अशा वेळेस ते नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करणार, सीट एक्सेप्टन्स फीस पे करणार आणि ते पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल आहे. आणि हे प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला टाइम देण्यात आलेला आहे 26 ऑफ ऑगस्ट टू 28 ऑफ ऑगस्ट 2026. आणि आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल, अगेन पॉईंट नंबर 19 बी आणि 19 सी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज केलेला आहे किंवा ज्यांनी सेल्फ फ्रीज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला जावं लागेल, आपले रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि फीस पे करावं लागेल आणि आपले ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. आणि ते करण्यासाठी पण टाइमलाईन सेमच आहे, 26 ऑफ ऑगस्ट टू 28 ऑफ ऑगस्ट. आलं लक्षात. आता लास्ट राऊंड आहे जो की कॅपराउंड 4 आहे, त्यामध्ये पण सेम प्रोसेस राहील. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकन्सीज डिक्लेअर होईल ते की 29th ऑफ ऑगस्टला. त्यानंतर अगेन ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करायचं विद्यार्थ्यांना लॉग इन करून, ते म्हणजे 30 ऑगस्ट ऑफ 1 सप्टेंबर, म्हणजे या 2 ते 3 दिवसामध्ये. त्यानंतर डिक्लेरेशन होईल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे कॅपराउंड 4 मध्ये, ते म्हणजे 4th ऑफ सप्टेंबर 2026 ला. आणि या मध्ये जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट डिक्लेअर होईल तर कॅपराउंड 4 मध्ये कोणते ऑटो फ्रीजचं रूल नाही, कारण हा लास्ट कॅपराउंड आहे तर पुढच्या राऊंड्समध्ये जावंच लागणार. तर जे पण कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते जर फर्स्ट टाइम मिळालं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला सीट एक्सेप्टन्स फीस पे करावं लागेल, पुढचे राऊंड्स आहेच नाही तर तुम्हाला दिलेल्या टाइमलाईनमध्ये कॉलेजमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल आणि आपल्याला फीस पे करावं लागेल. आणि ते करण्यासाठी टाइम तुम्हाला सेमच देण्यात आलेला आहे, 5th ऑफ सप्टेंबर टू 7th ऑफ सप्टेंबर. तर इथपर्यंतचा शेड्यूल आहे कॅपराउंड 4 पर्यंतचा. देन इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म आहे, तो मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो, व्हिडिओ खूप जास्त लेंदी होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, ऑटो फ्रीजचे नियम फार सिंपल आहे. व्हिडिओला अगेन बघा, भरपूर कामाचे व्हिडिओज किंवा इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण चॅनलवर घेऊन येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.